तू रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मिसेस देशमुखने 15 दिवसांमध्ये 200 करोड रुपयाची अर्णवकडे मागणी केलेली असते, नाहीतर ती त्याच्या आईचे नाव आणि कंपनीचे नाव पुसून टाकणार असते। तेव्हा अर्णव देखील अतिशय चिंतेमध्ये पडलेला असतो। त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा ऐश्वर्याला बोलतो, मिस इंदोर एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढे पैसे कुठून आणणार? आणि तेव्हा ऐश्वर्या बोलते, तुम्ही गणुबाप्पावर विश्वास ठेवा, नक्कीच काहीतरी मार्ग मिळेल, पैसे देखील मिळतील। आणि त्याच वेळेस आपण पाहतो एक टेम्पो भरधाव वेगाने जात असतो आणि त्या टेम्पोमधून एक पॉम्पलेट खाली पडते आणि ते पाहून ऐश्वर्या देखील आनंदित होते आणि बोलते, भारतामधील सर्वात मोठी बिझनेस कंपनीसाठी एक मोठी ऑफर आलेली आहे। या स्पर्धेमध्ये जो बिझनेसमॅन विजयी होईल त्याला 1 बिलियनची इन्व्हेस्ट मिळणार आहे। आणि हे वाचल्यानंतर अर्णव देखील अतिशय आनंदित होतो आणि ऐश्वर्या बोलते, पाहिलेत का, हा सर्व गणुबाप्पाचा चमत्कार आहे। तर पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ऐश्वर्या त्या बिझनेस कंपनीच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट आपल्या कंपनीमध्ये आणणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। तू रे माझा मित्र या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।